रुग्णांची आर्थिक परिस्थिती बरी नसल्यामुळे बरेच रुग्ण लातूर शहरातल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात, परंतु त्या हॉस्पिटलमध्ये प्रत्येक रुग्णाला ही सेवा उपलब्ध होते का किंवा डॉक्टरांचा वेळेवर त्या ठिकाणी उपचार होतो का? तर नाही. लातूर शहरातल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या ही मृत पावत आहे. 8 दिवस झालं पानगावचा विशाल गायकवाड हा या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता. त्याला आयसीयूची गरज होती. जेमतेम 2-3 मजली हॉस्पिटल आहे, पण 17च बेड तिथं अवेलेबल आहेत. तरीही आम्ही वाद करून या रुग्णाला आयसीयू उपलब्ध करून दिलं, पण वेळेवर उपचार न झाल्यामुळे आणि डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे या विशाल गायकवाडचा आज मृत्यू झालेला आहे. त्याच्या आत्म्यास शांती मिळो. असे बरेच पेशंट या लातूर शहरातल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दिवसेंदिवस मृत्यू पावत आहेत. तसं पाहायला गेलं तर लातूर शहरामध्ये खरंच सिव्हिल हॉस्पिटल आहे का? आहे तर कुठं आहे? आणि ऍडमिट होणाऱ्या पेशंटवर त्या आजारावर तिथं निदान का लागत नाही? गेलेला हा इमर्जन्सी पेशंट तिथं जर ऍडमिट झाला तर तो मृत्यू होऊनच बाहेर निघतो. याचं खरं कारण काय? जय हिंद, जय महाराष्ट्र.